ग्रेडियंट रेड आहे. तर आता याच्यामध्ये ह्या लोगोमध्ये रेड कलर ऍक्टिव्हेट झाला. रेड कलर मध्ये फायर एलिमेंट ऍक्टिव्हेट होतो. फायर एलिमेंट म्हणजे अग्नितत्व. तर अग्नितत्वाशी रिलेटेड जर आपण काम करतोय तर हा रेड कलर खूप जास्त चांगली एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करतो. पण रेड कलर एक अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये दोन्ही व्हायब्रेशन येतात. फायर एलिमेंटचे पण येतात आणि अर्थ एलिमेंटचे पण येतात. म्हणजे टेक्निकली तुम्ही अर्थ एलिमेंट ऍक्टिव्हेट केलेला आहे, कारण तो चैतन्याचा जो भाग आहे तो पूर्ण ब्लड रेड वाला आहे. तर तिकडे प्युअरली फायर एलिमेंट आलेला. म्हणजे ह्याच्यात कसं होणार, जे तुमचं जे काम आहे अर्थ एलिमेंट आणि फायर एलिमेंटच्या कॉम्बिनेशनचा मिक्सचर आहे. बरोबर. लोगो डिझाईन मध्ये चैतन्याचा सी जो आहे बघा, त्याला तुम्ही व्हाईट कलर मध्ये केलेला आहे. हो बरोबर. आता व्हाईट कलरचं काम काय असतं? व्हाईट कलर कोण वापरतं? मी काम नाही करणार, काम इतरांनी करायचं, मी फक्त बोलणार, मी ऑर्डर देणार. बरोबर. व्हाईट कलर तिकडे चांगला जिथे तुम्ही एक कमांड प्रोसेस किंवा सिस्टम प्रोसेस फॉलो करण्याची तुमची इच्छा असते किंवा लोकांनी माझ्यासाठी काम करावं.